असे हात सोळा सगळे सोळा परत तोंडावर ठरवा तोंडावर सोळा असे परत वरात करा परत एकदा तोंडावर सगळे फिरवत नाही ना असे तोंडावर ठरवा सर्व जण आणि मोठ्याने हा 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 करा आणखीन एकदा आणि आता हाताची घडी बांधायची आणि आता शांत बसायचं समजलं कोणी बोलणार नाही सगळे फ्रेश झाले थोडेफार आज निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे आदरणीय आपल्या गावचे सरपंच संजीव भाऊ देशमुख हे इथे आहेत आदरणीय भागवत भाऊ वाघ उपसरपंच हे आहेत परत आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय गायकवाड सर आदरणीय कराड सर मॅडम साबळे मॅडम बेग सर आज यांची 5 जणांची बदली होणार आहे सर्वांना माहिती आहे ना कधी माहीत झालं तुम्हाला सकाळी पण मला माहीत झालं 3:30 वाजता आणि विशेष म्हणजे बदली आहे म्हणून माहीत नाही नंतर मला अजिनाथने फोन लावलेला की चला बा सरांची बदली आहे भाऊ म्हटलं मला काय माहीत नाही मग बेग सरांसंग मी बोललो ते बी म्हणले की भाऊ सांगाव कसं म्हणून मी काय सांगितलं नाही तुम्हाला सांगाव कसं आणि खरोखर आज जरी शाळेबरोबर मी बी तुमच्या शाळेचा एक भाग बनलो आहे खरोखर आजपर्यंत ऑफिसमध्ये बोलून जर एखाद्या शिक्षक मुख्याध्यापक कोणाच्या जर भावना दुखावल्या असतील माझ्याकडून तर त्यांची मी माफी मागतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी भगवान बाबाच्या आणि प्रेरणेनं त्यांनी असं योगायोग स्वतःमध्ये प्रगती करावं व जेथे जाईल तिथे जसं 6-7 वर्ष ह्या सर्व शिक्षकांनी तन मन झोपून जे काम केलं तेच काम पुढे जाऊन बी पुढील वाटचालीमध्ये दुसऱ्या शाळेवर करावं बदली ही होतच असते कुटुंबातूनही आपल्याला जावं लागतं कुटुंब बी आपल्यात येत असतं माणसं बदलत राहतात जागा तीच राहते शाळा तीच राहणार बँड्स तेच आहेत परंतु दुःख हे गेले ते जीवन ह्या पद्धतीनं आपल्याला आपण जीवन सांभाळून 4 दिवस गेल्यानंतर नवीन पुन्हा शिक्षक येते त्यांच्यामध्ये सर्व विद्यार्थिनी पुन्हा रमून जाते हे पण गेल्यानंतर समारंभाचा जो कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये काय मी आतापर्यंत हर एक ठिकाणी बोलू शकतो निरोप समारंभाला 3-4 वेळेस झालेले बोलायचा असला तरी घेऊ शकत नाही त्यामुळे सर्वांना पुढील वाटचालीसाठी भगवान बाबाच्या आशीर्वादाने भगवान बाबांना सांगितलेलं होतं वावरही का पण मुलांना शिकवा त्या पद्धतीनं माझं एकच म्हणणं आहे तुम्ही आपण आपल्या ज्या ठिकाणी नोकरीला जाल ज्या ठिकाणी आहेत शिक्षकांना माझं एकच सांगणं आहे की असा एकही व्यक्ती आपल्या समोर उभा राहायला नाही पाहिजे की सर तुम्ही काय करता आपल्या वेळेवर जा वेळेवर या माझ्यापेक्षा तुम्ही आदरणीय सर्वजण मोठाले आहात सगळे विद्यार्थ्यांनी मोठे आहात तरी मी सांगू इच्छितो की आपण जर आपल्या वेळेला जर तंतोतंत राहिलो तर ह्या जगामध्ये आपल्याला कोणीच आपल्या वेळेला शिकू शकत नाही आपण आपलं अप टू डेट मध्ये राहायचं आपण आपल्या याच्यात भविष्यामध्ये